नांदेडच्या आलेगावात ट्रॅक्टर विहिरीत कोसळलाय। ट्रॅक्टर विहिरीत पडल्यानं 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। धक्कादायक अशी घटना घडली आहे नांदेडच्या आलेगावमध्ये। त्या ठिकाणी ट्रॅक्टर विहिरीत कोसळलाय। त्या ठिकाणी 8 महिलांचा या विहिरीत बुडून दुर्दैवीपणे मृत्यू झालाय। हळद काढणीच्या कामासाठी या महिला जात होत्या, शेतात जात होत्या। या दरम्यान नांदेड पोलिसांचा घटनास्थळी दाखल झाल्यात। बचाव कार्य सुरू आहे। 3 जणांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत जोडले। संतोषकडे जाणार आहे। संतोष, धक्कादायक घटना घडली आहे। ट्रॅक्टर विहिरीत पडलं आणि 8 महिलांचा त्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना नेमकी कशी घडली? हा ट्रॅक्टर विहिरीत नेमका कसा पडला? काय अधिकची माहिती? नक्कीच कारण आपण आता सध्या त्या घटनास्थळावर हा जो रस्ता आहे या रस्त्याने हे ट्रॅक्टर आलं होतं आणि हे ट्रॅक्टर आल्यानंतर या ट्रॅक्टर चालकाने जो आहे तो त्याच्यामध्ये त्याच्यावर नियंत्रण सुटलं आणि थेट ट्रॅक्टर जे आहे ते थेट या विहिरीमध्ये पडलेलं आहे। ही जी विहीर आहे या विहिरीमध्ये जे आहे ते संपूर्ण 10 महिला आणि एक पुरुष असे सगळे या विहिरीमध्ये पडले होते। आता सध्या जे आहे आता या विहिरीतलं पाणी काढण्यासाठी म्हणजे एकूण 4 मोटारी टाकण्यात आलेल्या आहेत आणि अजून तरी या विहिरीचं पाणी जे आहे ते खाली गेलेलं नाही। कारण आता या ठिकाणी जे आहे तर रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अजूनही या महिला ज्या आहेत यामध्ये दाखल आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता की संपूर्ण ट्रेन या ठिकाणी आलेला आहे। तर नांदेड पोलीस आणि हिंगोली ग्रामीण वसवत करण्याचे जे आहेत पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत। संपूर्ण रेस्क्यू टीम या ठिकाणी प्रयत्न करत आहे। या ठिकाणी विद्युत पुरवठा नसल्या कारणाने या ठिकाणी जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आहे। 4 मोटारीच्या सहाय्यानं हे पाणी काढलं जाते, मात्र अद्याप तर जे आहे त्या महिलांना वरी काढण्यात आलेलं आहे आणि त्या संपूर्ण महिला जे आहेत साधारणतः 7 महिला ज्या आहेत या टाळीखाली बुडालेल्या आहेत। अजून तरी त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत रेस्क्यू टीमच्या वतीने केले जात आहेत। अतिशय धक्कादायक घटना आहे कारण सध्या हळदीचा सीझन चालू आहे, सीझन जे आहे ते सुरू आहे आणि हळद काढण्यासाठी मजूर मिळत आहे। त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात मजूर येण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली। शेतकऱ्यांना मजूर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणले होते, मात्र संपूर्ण मजूर जे आहे या विहिरीमध्ये पडले होते। अजूनही हे मजूर बाहेर काढलेले आहे। संपूर्ण गावावर जे आहे त्या शेतकऱ्या पद्धतीने आणि रेस्क्यू टीम देखील अजूनच प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहे। करण नक्कीच संतोष, दुर्दैवी अशा घटना आहे। नांदेडमधील घटना आहे। यामध्ये 8 महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र 3 महिलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आल्याचं सुद्धा कळतंय। या तिघांची नेमकी सध्या प्रकृती कशी आहे? रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे कारण त्याची प्रकृती अतिशय चांगली आहे। म्हणजे त्यांना हलवलं जातं तेव्हा ते घाबरल्या स्थितीमध्ये आहेत कारण आपल्यासोबत जे सहकारी जे आहे त्या पाण्यामध्ये बुडलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी डोळ्यात देखील घेत आपल्या ज्यासोबत हसत खेळत आलो होतो ते सहकारी आता पाण्यामध्ये बुडले आहेत। त्यामुळे त्यांची देखील मनस्थिती जी आहे ती हिरावलेली आहे कारण भीतीच्या अवस्थेमध्ये ते मजूर आहेत आणि यांना लवकरात लवकर काढावं अशी देखील त्याची मागणी आहे। आणि जे विहिरीमध्ये पडले होते त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि पोलीस प्रशासन जे आहे ते नातेवाईकांना आवरण्याचा प्रयत्न करतात कारण प्रत्येकाला विहिरीमध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पोलीस प्रशासन जे आहे त्या नातेवाईकांना आवरण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आता खरोखर म्हणजे हे पाणी कधी संपणार आणि बाहेर कधी काढणार आमचे नातेवाईक आम्ही कधी पाहू अशी प्रत्येकाला या ठिकाणी आस लागण्याचं आता पाहायला मिळतंय। करण नक्कीच संतोष, खूप खूप धन्यवाद महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।